हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. माझ्या माहेरची यात्रा होती, तर आम्ही यात्रेला गेलेलो. तुळशीविवाह असतं त्या दिवशी यात्रा असते, तर आम्ही गावी गेलो होतो. 2 दिवसासाठीच गेलो होतो, परत माघारी आलेलो अहमदाबादला. ही यात्रा म्हणजे आपलं माहेरच्या इकडे जायचं म्हटलं की मुलींना खूप वीक पॉईंट असतो ना की आईच्या आणि वडिलांच्या इकडे जायला हे छान वाटतं यात्रेला. आम्हाला जरा लेट झालेला म्हणून इथे देवाची लग्ने असतात. सिद्धेश्वर देव होता, ते लग्न वगैरे असतात. नंतर सगळं जसं आपलं लग्न कसं असतं तसं सर्व करतात. हळदी वगैरे, आंघोळ घालतात, अक्षता वगैरे सगळं सगळं असतं. नंतर हा देवाला रथामध्ये घेऊन सगळीकडे फिरवतात. हे मारुतीचं मंदिर आहे. हे माझी मधली बहीण, छोटी बहीण आणि भावजाई होती, भावाची बायको. हे बघा, हे ट्रॅक्टरला रथ जोडलेलं होतं आणि हे आता हे करतात. आणि ज्याचे नवस वगैरे असेल ते 5 नारळ तोरण वगैरे असं बांधून हे करतात रथाला. सिद्धेश्वर असं यात्रा होती देवाची. हिराला सिद्धेश्वर देव. करा दर्शन. ती माझी पूर्ण फॅमिली होती. माझ्या बहिणीचे मिस्टर, मुलं वगैरे, भाऊ, हे सगळे होते. ते भाऊजाई. आणि फोकस खूपच मोठे होते लाईटचे, त्याच्यामुळे हे असं दिसते तुम्हाला. ही माझी भाऊजं होती. हे माझ्या मैत्रिणीने खूपच गुलाल लावलेला मला. हे बघा काहीच समजत नव्हतं. हे माझे मिस्टर आहेत, ब्लू टी शर्टवाले. हे पाणीपुरी आणि आईस्क्रीम वगैरे किती सर्व येतं ना यात्रेमध्ये खायला. मुलं खुश होतात. तुम्ही तुमच्या मम्मी पप्पाच्या इथे जाता का नाही यात्रेला ते सांगा. ऑफकोर्स जात असाल, असं नाही की नाही जात, पण मजा येते ना. इथं माझी बहीण आईस्क्रीम घेत होती. आणि लाईटचे मोठे मोठे प्रकाश असल्यामुळे इथे कसं ते व्हिडिओ हे करताना जरा हे होत होतं. इथे खेळणी वगैरे मुलांचे सर्व आलेलं. गर्दी बघा किती होती. हे गावामध्ये होतं, नंतर वाडीवरती जायचं होतं, असं होतं. हे गुलालाने माझ्या मैत्रिणीनं पूर्ण हे करून टाकलेलं मला. हे माझे मिस्टर. ही माझी फॅमिली. ही माझी आई आहे, मधली आई आहे, ती छोटी बहीण आहे. अजून एक बहीण आहे, ती तिच्या सासरी गेली होती, म्हणजे तिथेच राहते, तिथे गेलेली ती. आणि हे माझे पप्पा होते, 2-3 वर्ष झालं वारलेत ते. आणि नंतर दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी काय दंगाच असतोय मटणाचा. तर हे माझ्या भावाने 7 किलो मटण आणलेलं आहे. आणि चिकन 2 किलो आणलेलं होतं. तर ह्याला आता धुवून वगैरे मस्त ह्याला हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून घेतलं होतं. ही माझ्या भावाची मुलगी होती, तेव्हा छोट्या चमच्याने टाकत होती. ही पप्पा मी टाकते बोलत होती. किती थोडं टाकून गेली बघा. परत माझ्या मम्मीने टाकलं होतं याच्यामध्ये. हे माझ्या आईने टाकलं बघा, मीठ आणि हळद. नंतर ह्याला बरोबर मीठ आणि हळद लावून हे केलं होतं, बाजूला ठेवलेलं. आता एका पातेल्यामध्ये तेल टाकून कांदा हे करून घेतला, आपलं परतून घेतला आहे. आणि गावाला चुलीवरचं जेवण म्हटलं की खूपच छान वाटतं, टेस्टी टेस्टी. हे जरा हलका ब्राऊन झालं की ह्याच्यामध्ये मटण आपल्याला धुवून टाकायचं आहे. हे मी एका हातानं आलं होतं, ते म्हणून बहिणीला म्हणलं हे कर, व्हिडिओ शूट करत होते. धूर खूप झाला होता. हे माझा भाऊ आहे, ती वहिनी, छोटा आहे माझ्यापेक्षा भाऊ. आणि माझी बहीण होती. ती मुलगी छोटी होती, ती भावाची होती, एक मुलगा एक मुलगी आहे. हे बघा, हे असं पूर्ण आपल्याला हे करून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये बकऱ्याची चरबी टाकलेली, का तर तरी छान येते ना म्हणून. हे बघा, ह्याला पूर्ण असं आपल्याला हलवून घ्यायचं. नंतर ह्याच्यामध्ये हे मटण टाकलेलं. आता हे आम्हाला हलवा येत नव्हतं म्हणून भावाने नंतर हे केलं होतं.
आणि भावानेच जेवण बनवलेलं आहे. हे बघा, आता ह्याला व्यवस्थित शिजू द्यायचं आहे आपल्याला. माझे वडील होते तर वडील बनवायचे सर्व. आता माझे वडील नाही आहेत, पण आठवण तर खूपच येते त्यांची. हे एका साईडला आम्ही मसाले भाजत होतो आणि एका साईडला चपाती करत होतो. म्हणजे जे व्हेज कोण येणार असेल त्यांच्यासाठी चपाती भाजी वगैरे होती. हे चिकन नंतर टाकलं माझ्या भावाने. मसाल्यामध्ये कांदा, खोबरं, आलं लसणाची पेस्ट, पुदिना, कोथिंबीर वगैरे, टॅमॅटो वगैरे असं घेतलेलं त्याने. ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं आहे आणि कांदा, आणि आता परतून घेतो आहे. हे चिकन आपल्याला बॉईल करून घ्यायचं आता. हे माझ्या भाऊजींनी मसाले करून ठेवले होते बघा. हे सगळे पेस्ट करून ठेवलेले टॅमॅटोची वगैरे. हे आता मिक्स करून घेते. किती सगळा मसाला बनवला आहे बघा. यात्रेत काय मजाच वेगळी असते खरंच. आणि माझे वडील होते ना तेव्हा तर खूपच मजा यायची. आता पण येते, पण ती म्हणतात ना, ते जी आपल्याला आठवण असते आणि ती जी जागा असते ते कोण भरून काढत नाही. असं म्हणजे खूपच बेकार वाटतं वडील नाही आहेत ते. पण ते कसं जगाची रीत असते आणि म्हणतात ना ते पुढे चालावं लागतं. पण खूप बेकार वाटतं. म्हणजे सर्वांना यात्रेवेळेस आठवण येते तर येतेच पप्पांची. हे आता आपलं मटण शिजून झालेलं होतं. ह्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि आता कांदा परतून घेतो आहे. हे घरकुल मसाले तुम्हाला माहीत असतील. हे मुलांना फोडायला दिलेले की पॅकेट फोडूनचं ह्याच्यामध्ये टाका पातेल्यामध्ये छोट्या. हे छोट्या माझ्या बहिणीचे मिस्टर होते. ते ब्लू टी शर्टवाले माझे मिस्टर आहेत. आणि मुलं हा इकडे भाऊ बसलेला. बाहेर बनवलेलं जेवण आम्ही. का तर हे इथे राहत नाहीत, करडला राहतात. यात्रेपुरतेच आम्ही सगळे इकडे आलेलो. यात्रा झाली की परत तिकडे जातात. हे बॉईल झालेलं चिकन होतं, हा मसाला होता. आणि घरामध्ये चपाती वगैरे करायची चाललेली, मसाला वगैरे भाजत होते. हे आता ह्याच्यात टाकतो. हा सुक्का मटण बनवतो आहे. चुलीवरचं किती खूप टेस्टी लागतं ना, मस्तच लागतं. काय बोलायलाच नको, इतकं टेस्टी लागतं जेवण चुलीवरचं. हे काळं तिखट आहे. आणि हे आपलं कांदा लसूण तिखट, जे आपल्या इकडं कराड सातारा भाषेत बोलतात ना चटणी ते आहे. खूपच म्हणजे माझा भाऊ झणझणीत असं बनवतं ना. हे बॉईल झालेलं मटण होतं. ह्याच्यात आता कश्मीरी रेड चिली पावडर टाकली, ही कलर यासाठी. कश्मीरी मिरची पावडर. ह्याला सगळं आता हे करून घ्यायचं आहे. परत थोडी हे केलेलं टाकलेलं त्याने. हे आपल्याला ऑइल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. हे मीठ टाकलं. आपण आधीच बॉईल करताना पण मीठ खूप टाकलेलं होतं, त्याच्यामुळे ही आळणी मुलांना काढून ठेवते माझी आई. आणि मटण का तर माझ्या भावाचं जेवण बनवणं म्हणजे खूपच तिखट बनवतो. छान बनवतो आणि तिखट बनवतो. माझी आई बाजूला काढून ठेवत होते. हे माझ्या बहिणीचे मिस्टर हे करतात, मटण ह्याच्यामध्ये हे करतात. कोणाकोणाला आठवण आली गावच्या यात्रेची सांगा आणि या जेवायला सगळेजण. आणि मजा येते, सर्व मिळून वगैरे असतात ना, त्यामुळे खूप मजा येते. आणि बहिणी वगैरे एकत्र येतात, छान वाटतं. आणि गावची यात्रा असलं की मैत्रिणी वगैरे पण भेटतात ना, खूप सुंदर वाटतं. ही माझ्या बहिणीची मुलगी आहे. जास्त ह्याला हे करून घेतलं नव्हतं आपल्याला मटण, का तर ते पूर्ण म्हणजे आपल्याला हे करायचं असतं, त्याच्यामुळे हलकं हे करायचं आहे. 95-97
कुक करून घ्यायचं आहे, जास्त हे करायचं नाही. ती माझी छोटी बहीण होती, माझी आई आहे. हे झालं. आता ह्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आणि बाजूला ठेवायचं. हे बघा, आता आपल्याला रस्सा करून घ्यायचा आहे. एक परत मोठं पातेलं घेतलेलं, त्याच्यामध्ये हे तेल टाकलं आहे आणि मसाले टाकलेत. जे आपल्याला आपण पेस्ट करून ठेवलेली होती ते, कांदा टाकला आहे थोडा. कांदा भाजून झाला होता आपला, त्यामुळे मसाले आता टाकले ते. ह्याला परत आपल्याला चांगलं हे करून घ्यायचं आहे, मसाल्याला परतून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तेच मिरची पावडर आहेत, काश्मीरी रेड चिली पावडर, तिखट, कांदा लसूण आणि काळा तिखट होतं ते. हे बघा, याला चांगलं सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला. माझ्या आईने काढून बाजूलाच ठेवलेलं, का तर हा माझा भाऊ ना सगळं मिक्स करून टाकतो, म्हणून तिने एका साईडला सर्व काढून दिलं होतं आम्हाला. नंतर हे मसाले होते वरतून टाकले होते. एक काश्मीरी रेड चिली पावडर टाकली होती तरी येण्यासाठी. हे मसाले होते ते घरकुलवाले. मी माझ्या आईला बोलली, आई हाय करणार ते गप. ही माझी बहीण. ते माझे मिस्टर तिकडे बसलेत. म्हणतोय छान झालंय. माझ्या छोट्या बहिणीचे मिस्टर आहेत हे. हे गरम पाणी टाकले आता ह्याच्यामध्ये, थंड पाणी टाकलेलं नाही आहे. आणि हे जे आपलं आळणी काढून ठेवलेलं बाजूला ते आहे सगळं. छोट्या बादल्या किती सुंदर आहेत ना या. हे 2 बादल्या त्या आळणीच्या आणि एक पातेलं भरून होतं हे. आणि एका कळशीमध्ये गरम पाणी केलं होतं. हे बघा, का तर हे जे फ्रेंड लोक वगैरे जास्त येतात, तुम्हाला माहिती आहे की यात्रेमध्ये लोक किती येतात जेवायला. तरी पप्पा असायचे तर खूपच सारे यायचे. पप्पा तर बकरेच घ्यायचे. माझ्या भावाला जसा टाईम भेटेल तसा जातो आणि मग ते येतात आपल्या इकडं. यात्रेत असंच असतं ना. हे वरतून पुन्हा एक दुसरा मसाला टाकलेला, मटण मसाला. मी सांगितलं होतं कॅमेरा तुमच्याकडे केलं की हाय बोलायचं. सगळे असे हे करतात माझे मिस्टर. हे बघा, समोरच ऊसाचं हे होतं. आणि हे माझे पप्पा आमच्या समाधी घेतात. हे माझे पप्पा आहेत हे फोटोमध्ये. बाप असणं खूपच वेगळं असतं ना. म्हणजे ज्याला आहे त्याला कदर नसते, ज्याला नाही आहे ना त्याला म्हणजे खूपच हे वाटतं, खूप म्हणजे बेकार वाटतं. आम्हाला तर म्हणजे असं नाही की वडील असले की कदर नसते, सर्वांना असते. पण आपण जर आहे ना इग्नोर वगैरे करतो, फोन केला किंवा वडील बोलले की रागवतो, असं म्हणजे किती हे वाटतं ना. आता मला बोलताना हे होतं आहे. हे माझी आई भाकरी बनवत होती, माझी बहीण आणि दोघी. म्हणजे वडील असणं किती महत्त्वाचं आहे हे. बेकार वाटतं. हे हो, झाला आपला रस्सा तयार. ही माझी बहीण भाकरी बनवते आणि आई भाजून घेत होती. हे बघा, चुलीवरची भाकरी या खायला. आहे ना मस्त. ही माझी छोटी बहीण होती. किती सुंदर भाकरी बनवते बघा. गरम गरम भाकरी आणि मटण काय वेगळंच लागतं. हे रस्सा आपला तयार झाला आहे, एकदम झणझणीत. कसं वाटतंय? आता हे सर्व छोट्यांना आणि जावयांना जेवायला बसवलेलं. हिचे मिस्टर नव्हते आले, तिच्या मिस्टरांना सुट्टी नव्हती. माझ्या मधली बहिणीच्या मिस्टरांना सुट्टी नव्हते, ते पुण्याला असतात.
ही माझी छोटी बहीण मुंबईला असते, ही मधली पुण्याला, आम्ही अहमदाबादला, आणि भाऊ कराडला असतोय. हे बघा, हे चपाती, चिकन, मटण सुक्का, रस्सा. मुलांना चपातीच लागते. आणि हे माझ्या बहिणीचं आणि भावाचे मुलं पेपर घेऊन बसलेत, काय त्यांना समजतं त्याच्यामध्ये. म्हणतो खूपच तिखट झालंय. गरम गरम वाढलेलं ना त्यांना, त्यामुळे हे झाले होते. कशी आहे भाकरी बघा, या जेवायला. नंतर हे दोघं बाहेर बसले होते बघा. नंतर आम्ही जेवायला बसलेलो. हे वजरीचं सुक्का होता, मटण सुक्का, रस्सा, कोशिंबीर. आणि नंतर थोडं एंटरटेनमेंट मुलांनी केलं होतं. कसे डान्स करतात. कपडे कसे सुकवलेत बघा, गेटवरती पण सुकवले होते, का तर त्या दिवशी पाऊस पडलेला, त्याच्यामुळे हे झालेलं. जिथे ऊन पडेल तिथे सुकवत होते. नंतर रात्री आम्ही मार्केटमध्ये गेलेलो. आपल्याकडे किती पण मार्केट मोठे असेल तरी ह्या यात्रेतल्या बाजारमध्ये जाऊन शॉपिंग करणं काही वेगळंच असतं. हे बघा, हे हेलिकॉप्टर घेतलं आहे. खूप सारं काय काय घेतलं होतं. हे घेतलं होतं फ्रूट, जसं मुलांना पाहिजे तसं त्यांनी घेतलं होतं. हे खूप सुंदर आलं होतं, चोकर टाईप. नंतर मुलांना मंचुरियन वगैरे खायचं होतं शॉपिंग केल्यानंतर. नंतर पाळण्यामध्ये बसायचं होतं. खूप सारं काय काय त्यांना आईस्क्रीम खायचं होतं. हे बघा, मी एवढे सगळे आलेलो. कशी येतात जवळ. काय वेगळीच मजा असते यात्रेमध्ये. नंतर यांनी मंचुरियन घेतलेलं. हे बघा कसे दाखवतात. त्यांना म्हटलं चला सर्वांना दाखवा कसे छोटे चिल्लर आहेत. खूप मस्तीखोर आहेत सगळे. हा माझा भावाचा मुलगा आहे. नंतर इथे पाणीपुरी आणि दाबेली खायला आलेले. नंतर रात्री कोण जेवलंच नाही, हेच खाऊन झोपतात. नंतर इथं खेळायला आलेले बघा. मुलांना काही लिमिट नसतं, म्हणजे किती खातात किती काय. यात्रेमध्ये त्यांची काय मजा वेगळीच असते यात्रेत बघा. आणि आमचीच नाही, सगळ्यांचीच होती मुलं. ही माझी शाळा होती. हे बघा. नंतर ह्याच्यामध्ये बसलेलं तर माझ्या भावाचा मुलगा बघा कसं करत होता, त्याला चक्कर येत होती, मध्येच थांबवलेला. एवढं हे करत होते ना, मस्ती बसच. थांबा थांबा म्हणतो ह्या माझ्या बहिणीचा मुलगा. हा फालुदा घेतलेला नंतर सगळ्यांनी. आता ही शॉपिंग केलेली. ह्याच्यामध्ये कुठल्या जुनी आठवण तुम्हाला दिसते का? हे 12 गंधकचं होतं. चंद्रकोर टिकलेस पॉकेट घेतलेलं, हे घेतलेलं एक, सर्व काही थोडं थोडं घेतलं होतं. आणि ही जुनी आठवण तर मला घ्यायचंच होतं, म्हणून हे मी घेतले 12 गंधकचं ते डब्बा. ह्याच्यासाठी आपण लहानपणी किती हे व्हायचो ना. हे बघा, वेडे व्हायचो ह्याच्यासाठी लहानपणी. वेगळीच आठवण आहे याची. कोणाकोणाला लहानपण आठवलं सांगा. ही आमची शॉपिंग. सर्व असतं पण तरी पण थोडं काय ना काय घ्यावं वाटतंच. नंतर हे रात्रीचे जेवायला बसलेले बघा सगळे. एक प्लेटमध्ये घेतलेलं आणि हे केलं होतं, छोट्या बाउलमध्ये घेऊन खात होते दुरणामध्ये. या सर्वजण जेवायला. कशी वाटली यात्रा नक्की सांगा. बाय.